आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मालक चहा घ्या। वा 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 मालक तब्येत बरी आहे का आता? बरे बरे म्हणजे आजारी होतो का नव्हतं असं झालंय जणू। बरं वाटतंय। हा ताप उतरलाय की आता, तरी बी तुम्हाला काहीतरी हलकच देते खायला। बास झालं आमची काळजी करणं। बस बस अहो बसा इथं आमच्या बरोबर बसा। बस आणि आता आमच्या बरोबर नाश्ता पण करा। आमच्या बरोबर खाल्लं तर आम्हाला बी 4 घास जास्त जातील हो। नाही मालक, ते आज वटपौर्णिमा आहे ना, उपवास आहे दोघींचा। वटपौर्णिमा सत्यवानाचं प्राण सावित्रीनं परत आणलं म्हणून साजरा करायचा हा सण। खरं तर तुम्हा बायकांची धडपड बघून आमच्या सारख्या सत्यवानांनी तुम्हा बायकांसाठी हा सण साजरा केला पाहिजे नाही का? आता परंपरा आहे म्हणल्यावर ती बी जपलं पाहिजे म्हणा। पण एक काम करा, आता उपास केला जाईल ना तर कामाला बी हात लावू नका। अहो पोटात अन्न नाही म्हणल्यावर ताकद कुठं येणार आहे? आव कामाला हात लावायला काम तर पाहिजे ती का नको? म्हणजे तुमच्या सुनबाईनी समधी काम करून ठेवल्या ती। आता थोड्या वेळाने पूजेला बी जाणार आहे। असे रे, चांगले चांगले चांगले। तर या सगळ्यात आम्हाला आमचीच लाज वाटते, लय लाज वाटते। आम्ही एवढा मोठा अपराध करून सुद्धा आमच्याच आयुष्यासाठी तुम्ही उपास तापास करताय। लय चुकीचं वागलो आम्ही तुमच्याशी, कधी काळजीच केली नाही तुमची। चिरंजीव, पावसा पाण्याचे दिवस आहेत, दोघींना व्यवस्थित पोच करा आणि सुखरूप घरी घेऊन या। बाय डॅडी। आम्ही आम्ही आराम करतो। हा छत्री आमच्यासाठी तूच आहेस। चाल आई, तुम्ही तुमचं आवरून घ्या, मी माझं आवरून गाडी काढतो, बाहेर या। हा तेजू, तू येतेस ना? हो, यावंच लागेल ना। माझ्या लेखी या नात्याला अर्थ नसला तरी जगाच्या लेखी अजूनही आम्ही नवरा बायको आहोत ना। तेजू, आत्या, मी उपवास नाही करणार आहे। मी फक्त 4 चौघांना तुम्हाला नको त्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागू नये ना म्हणून पूजा करेन। आणि डॅडींची तब्येतही बरी नाही, घराचं हसू झालं आणि तर त्यांच्या कानावर पडलं ना तर त्याने आणखीन त्यांना त्रास होईल, जे मला नकोय। आणि असे वडाभोवती दोर गुंडाळणं माझ्यासाठी फक्त जगाला दाखवण्याचं काम उरले आता। खरं तर मला या माणसाबरोबर 7 जन्म काय, एक क्षण सुद्धा राहायची इच्छा उरली नाही। मला या माणसाचं चांगलं काय आणि वाईट काय काहीच नकोय। मग दीर्घ आयुष्याची प्रार्थना करणं तर लांबची गोष्ट आहे। मला कळतंय तुला काय त्रास होतोय ते। वय तेजू, हे बघ, तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस। अगं, तुझ्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी तू एकदम धीट बनून राहा। आम्ही तुझ्या पाठीशी आहे, तू अजिबात काळजी करू नको।
देवी आहे, माझी राजू एकटीच परक्या शहरात आहे. तिच्यावर तुझी कृपादृष्टी राहू दे. संकटांना तिच्यापासून लांब ठेव आणि ती जे काही शिकायला गेले ते लवकर पूर्ण होऊन ती घरी येऊ दे. दादा पूजा झाली असेल तर नाश्ता करून घे. दादा हे घे नाश्ता. तुझी वहिनी कुठं? का मी आणलेला नाश्ता खाणार नाही का? आगाऊपणा करू नको. तुझा कुठे सांग? आहे वरती, तिची वडाच्या पूजेची तयारी सुरू आहे. बरं ऐक, धर नाश्ता करून घे, मी आवरते. पुढे येईलच आता न्यायला. तुळजानं धरला असेल का उपवास? तुळजा, कोणी एवढं बी सुंदर दिसून नये की त्याच्या नवऱ्याचीच त्याला नजर लागल. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. तुझ्याकडे आज चांगली संधी आहे. आज पूजेसाठी गेलीस ना की माझं तुझ्याबरोबर 7 जन्मासाठी देवाशी कॉन्ट्रॅक्ट करून टाक. खरं तर 7 जन्मच काय, 700 वर्ष पण चाललं मला तुझ्या संग. सजलं रात्रीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नावात. गरमागरम खिचडी जगात भारी आहे माहितीये. आणि त्याच्यावर भागून हिरवी मिरची वाटून टाकली आणि मी लिंबू पण पिळलाय. तेव्हा असली भारी लागणार आहे ना. तुला माहितीये का, खिचडीसारखं दुसरं सुख नाही या जगात. सूर्य, मी निघते. मला पूजेला उशीर नको व्हायला. थांब, माझा नाश्ता होते मग जा ना तू. अरे तू तुझं खा की, मी कशाला हवी इथे? मी तुला रात्रीच सांगितलं ना, मला ना उपवास सहन होत नाही रे. माझा ना आतापर्यंत कधीच उपवास पूर्ण होऊ शकला नाही. आणि आता असं समोर दिसल्यावर पोटातला राक्षस बाहेर यायला लागतो. ते काय नाही, मला माझ्या उपवासाच्या मध्ये काहीच येऊ द्यायचं नाही. तुळजा, इकडे बस. इथं बस. बघ, झाला तेवढा उपवास बास झाला. तुझ्या एवढ्याशा उपवासानं 7 जन्माची साथ मिळाली मला. वटपौर्णिमेचा उपवास धरला की 7 जन्मासाठी बायकांना तोच नवरा मिळतो. मग त्या नवऱ्याला पण 7 जन्म तीच बायको मिळते ना, बरोबर ना? मग आपल्या दोघांना जर 7 जन्म आपण पाहिजे असू तर तू उपवास धरला का आणि मी उपवास धरला का, जोडी तर आपल्या दोघांचीच बनवणार ना देव. त्यामुळे आज मी उद्यासाठी उपवास धरला. सूर्या रे, असं काही नसतं रे. का नसतं? हे बघ, परीक्षा कुणी बी देऊ दे, शेवटी निकाल महत्वाचा आहे. काही नको, जी परंपरा आहे ना ती पाळूयात आपण. अगं मग पाळतोच की आपण. तुझं आपण दोघे मिळून आता एक झालं. तुला काय लागलं खोपलं तर मला त्रास होतो आणि मी उदास असलो की तुला लगेच कळतं. आपण आता वेगळे नाही राहिलेलो.